श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। उद्या संकष्टी चतुर्थीला शिवलिंगावरील गणेशाचे काळे तिळाचे प्रभावी उपाय। बेलाची पाने आणि दुर्वा। बेलाची पान भगवान शिव यांना खूप प्रिय आहे, तर दुर्वा भगवान गणेश यांना प्रिय आहे। शिवलिंगावर दोन्ही एकत्र अर्पण केल्याने भगवान शिव आणि गणेश दोघांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते। सुदैवासाठी काळ्या तिळाचे उपाय। जर तुम्हाला संततीची इच्छा असेल तर संकष्टी चतुर्थीच्या संध्याकाळी चंद्रदेवाला तीळ आणि गूळ मिसळलेले पाणी अर्पण करावे। असे मानले जाते की यामुळे तुमची इच्छा लवकर पूर्ण होते। शुक्रवारी घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून 7 वेळा काळे तीळ काढून घराच्या उत्तर दिशेला फेका। यामुळे आर्थिक नुकसान टाळू शकते। तसेच काळे तीळ एका जोडीत बांधून गणपतीला अर्पण करा, हे फायदेशीर ठरू शकते। आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी काळ्या तिळाचे उपाय। जर कुटुंबातील एखादा सदस्य बराच काळापासून आजारी असेल तर संकष्टी चतुर्थीला त्या आजारी व्यक्तीकडून गणपतीला काळे तीळ अर्पण करावे। त्यानंतर अर्पण केलेल्या तिळाचा लाडू बनवून खावे। यामुळे सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभू शकते। ग्रहाचा प्रभाव कमी करण्यासाठी काळ्या तिळाचे उपाय। संकष्टी चतुर्थीला सकाळी स्नान केल्यानंतर एका भांड्यात शुद्ध पाणी घ्यावे आणि त्यात थोडे काळे तीळ टाकावे। ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत हे पाणी शुभलिंगाला अर्पण करावे। हा उपाय शनीचे दुष्परिणाम कमी करण्यास आणि इतर ग्रहांचे नकारात्मक प्रभाव शांत करण्यास मदत करतो। जर तुम्हाला शनीचा प्रभाव जाणवत असेल, जसे की साडेसाती किंवा ढय्या, तर संकष्टी चतुर्थीला पिंपळाच्या झाडाखाली काळे तीळ ठेवा आणि तुम्ही दुधात काळे तीळ मिसळून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण देखील करू शकता। यामुळे शनीचे नकारात्मक प्रभाव कमी होतात। संकष्टी चतुर्थीला हवन किंवा यज्ञात काळे तीळ अर्पण करावे। यामुळे ग्रहांचा प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते। मध मिश्रित पाणी। तर मध हे पवित्रता आणि गोडवा यांचे प्रतीक आहे। शिवलिंगावर मधयुक्त पाण्याने अभिषेक केल्याने आजार दूर होण्यास मदत होते आणि जीवनात गोडवा येतो। म्हणून तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी, थोडे मध आणि गंगाजल मिक्स करावे आणि भगवान शिवांचा अभिषेक करावा। काळे तीळ। चतुर्थीला तिळाचे विशेष महत्त्व असते, म्हणून ह्या दिवशी काळे तीळ दान करून शिवलिंगाला अर्पण करावे। असे केल्याने शनी दोष आणि कालसर्प दोषापासून मुक्तता मिळते। कच्चे दूध। शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करणे खूप शुभ मानले जाते। यामुळे मानसिक शांती, आनंद आणि समृद्धी मिळते। अभिषेक करताना ओम नमः शिवाय हा मंत्र जप करा। गूळ। या शुभ दिवशी शिवलिंगावर गूळ अर्पण करावे किंवा पाण्यात गूळ मिक्स करून त्या पाण्याने अभिषेक करावे। ह्या उपायामुळे धन आणि व्यवसायात समृद्धी येते आणि भगवान शिवांचे आशीर्वाद देखील मिळतात। दुर्वा आणि जास्वंदीचे फूल। गणपती बाप्पाला दुर्वा आणि जास्वंदीचे फूल खूप आवडते। या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दुर्वाच्या 21 गाठी बांधून माळ घाला आणि ती अर्पण करा। यासोबत जास्वंदीचे फूल देखील अर्पण करा। हा उपाय कामात यश मिळवण्यासाठी आणि जीवनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी उपयुक्त आहे। असे मानले जाते की दुर्वामध्ये अमृताचा एक भाग असतो, जो भगवान गणेशाला प्रसन्न करतो। गणेश पंचरत्न सूत्राचे पठण। जर तुम्हाला घर, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित काही इच्छा असल्यास या दिवशी गणेश पंचरत्न सूत्राचे 11 वेळा पठण करावे। या सूत्राचे पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात। असे म्हटले जाते की गणपती बाप्पाला लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवा। मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करण्यासाठी हा उपाय विशेषतः प्रभावी आहे। शमीच्या पानाची पूजा। तर संकष्टीच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा करून त्याची माळ गणपती बाप्पाला अर्पण केल्याने दुःख आणि दारिद्र्य दूर होते। शमी वृक्ष भगवान गणेशाला खूप प्रिय आहे। शक्य असल्यास पाण्यात शमी पानं मिसळून गणेशाचा अभिषेक करावा। हा उपाय केल्याने आर्थिक अडचणी आणि नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होतो। दुर्वाचा उपाय। गणपतीला अतिप्रिय असलेल्या दुर्वाचा जोड शिवलिंगावर ओम गणगणपते नमः ह्या मंत्राचा जप करत अर्पण करा।
यामुळे आर्थिक संकट दूर होतात आणि मानसिक शांतता लाभते. सिंदूर आणि गुळाचा अभिषेक. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शिवलिंगावर गूळ आणि सिंदूर मिश्रित जलधारा वाहिल्याने भगवान शिव आणि गणपती बाप्पा दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात. या उपायामुळे व्यवसायात वृद्धी आणि धनलाभ होतो. मोदकाचा नैवेद्य. शिवलिंगावर पांढरे फूल किंवा बेलपत्र अर्पण करून गणपतीच्या आवडीच्या मोदकाचा किंवा लाडवाचा नैवेद्य शिवलिंगाजवळ दाखवावा. यामुळे कौटुंबिक सुख समृद्धी वाढते. जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल, ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल, तर एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपती समोर ठेवा. ओम उ विघ्नेश्वराय नमः मंत्र 11 वेळा जपावे. नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतःजवळ ठेवा. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होते. व्यवसाय संबंधी समस्यापासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे. गणेश चालीसाचा पाठ करावा. गणपतीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात. गणपतीला सेंदूर अर्पित करावे. गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने सन्मान बल प्राप्ती होते. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी. या उपायाने तुम्हाला फायदा होईल. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडकलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूचे दान करावे. याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते. श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळात हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना दान करावे. याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद मिळवू शकता. कुटुंबातील आनंद, सुख, समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि गणपते नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील, सुख समृद्धीत वृद्धी होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल